पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ वेगळाच मेवा खातायत. जैन समाजाचं हॉस्टेल स्वतः घेण्याचा प्रयत्न करतायत. इकडे अजितदादांचा मुलगा महार हाडोळ्याची जमीन घेण्याचा प्रयत्न करताय. एकीकडं अशा पद्धतीनं हा महाराष्ट्राचा एक लूट मार करण्याचा एक प्रकार या महाराष्ट्रात चालू आहे. पुण्यात तर तो सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि म्हणून जी पुण्याची कोरेगाव सारख्या भागात असलेली शहरातली मुख्य एरियातली जमीन 40 एकर जमीन महार हाडोळ्याची जमीन जी एका उद्दिष्टासाठी राखीव असताना ती जमीन एखादी कंपनी घेते काय, मग अजितदादांच्या मुलाची कंपनी 2 दिवसात ठराव मंजूर काय करते आणि 2 दिवसात जी कंपनी ठराव मंजूर करते तिला 2 दिवसात सरकार जमीन काय अलर्ट करतं. दुसरी गोष्ट, कलेक्टर सांगतात ही जमीन आमचीच आहे, परंतु एकीकडे सरकारने ही जमीन या संस्थेला अलर्ट केल्याची सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून बरं, हे झाला एक प्रकार, अलर्ट केली. नंतर त्याचं व्हॅल्युएशन काय? व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं. मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी. मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी. आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर. आम्हाला सांगा की समजा महार हाडोळ्याची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000 दीड लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्वाचं कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं. पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही. जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे. रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते. आणि ही बाब कोरेगाव पार्क सारख्या अतिशय महत्वाच्या भागात पुण्यात घडली. ज्या प्रकारे